आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वा 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 भावना, आज का योग जुळून आलाय ग। आज आई पण घरात नाही आणि वीणा पण घरात नाही, त्याच्यामुळे आज तुझ्या हातचा चहा प्यायला मिळाला मला। तुला सांगू, एकदा का उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ना माझ्या मुलींना, की मला सुट्टी लागल्यासारखं वाटतं। आणि सगळ्यात महत्वाचं, त्या एकदा का आत्याकडे गेल्या ना की मला मोकळा श्वास घ्यायला मिळतो। त्याबद्दल कधी किंवा काय कळेल ना, काही सांगता येत नाही। अरे काय झालं, एवढा का तणतण झालास? आता कोणाबद्दल आणि काय कळलं तुला? कोणाबद्दल आले विचारा, आपल्या तीर्थरूपांना विचारा। अरे आता त्यांना काय विचारायचंय, तूच सांग ना पटकन, काय झालंय ते। मी सांगू? हो। हे आपले माननीय तीर्थरूप कुठे काम करतात असं आपल्याला लहानपणापासून सांगितलंय? मोटार कंपनीत काम करतात असं सांगितलंय ना? हो। हा गैरसमज आहे आपला। काय? साफ खोट। ए श्रीमान श्रीनिवास दळवी एक रिक्षा चालक आहे। सासवड मध्ये आपल्या इज्जतीचे वाबाडे काढत रिक्षा चालवतात। काय सांगतोय हा बाबा? तुम्ही रिक्षा चालवता? देवा देवा देवा, माझे बाबा रिक्षा चालवतात? अहो बाबा, इतके दिवस आम्हाला खोटं का सांगितलं मग, की तुम्ही कुठल्या तरी गाडीच्या कंपनीत काम करता म्हणून? मंगल, इतके दिवस मी गाडीच्या कंपनीतच नोकरीला होतो। नाही, हा हा काय बोलतोय? काही महिन्यांपूर्वी अचानक मला कंपनीनं नोकरीवरून काढून टाकलं आणि तेव्हापासून मी रिक्षा चालवायला लागले। बाई 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 बाई, इतके दिवस लपवून ठेवलं तुम्ही बाबा आमच्यापासून। आणि आज आज रिक्षावाल्याचे कपडे घालून माझ्या ऑफिसच्या कार्यक्रमात येऊन माझी पार लाज काढली, लाज। तोंड सांभाळून बोल संतोष। वडील आहेत ते तुझे आणि ते रिक्षा चालवतात, त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाहीये। मेहनत करतायत ते। खरंच आहात ना तुम्ही माझे आई वडील? आहात ना? संतोष, कारण आई वडील आपल्या मुलांच्या भल्याचाच विचार करतात, त्यांच्यापासून काही लपून ठेवत नाहीत। काय भावना, भावना मला सांग, तुला माहित होतं बाबा रिक्षा चालवतात ते? माहित होतं? सांगितलं होतं? नाही। ए वेंकी, तुला माहित होतं बाबा रिक्षा चालवतात ते? माहित होतं? नाही। बाबा, अहो काय काय लपवून ठेवलंय तुम्ही आमच्यापासून? अजून कुठला जोडधंदा आहे तुमचा? कुक्कुट पालन वगैरे करताय का? सांगा, आता सांगूनच टाका। आज सगळं सांगून टाका सगळ्यांना। आई, त्यांच्याकडे काय बघतेस? आम्हाला सांग, सगळ्यांना सांग, काय अजून लपवलंय तुम्ही? हा, काही सांगण्यासारखं आहे? संतोष पुरे रे, छोट्याशा गोष्टीचा किती भाऊ करशील? ते रिक्षा चालवतायत, त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाहीये। तुला वाटत नसेल ग,
पण मी माझ्या ऑफिसमध्ये एका चांगल्या पोझिशनला काम करतो. तिथे मला मान आहे. आणि कशाबद्दल आता मला काय वाटायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही ठरवणार असाल ना, तर नाही बाबा, एवढा महान नाहीये मी. वाटते मला लाज. भाऊ जर का घरात चोरी करतो ही लाजिरवाणी गोष्ट असेल ना, तर वडील रिक्षा चालवतात ही सुद्धा लाजिरवाणी गोष्ट आहे. अरे काय तुलना करतोयस तू संतोष? हरीशने जे केलं तो गुन्हा आहे आणि हे जे करतायत त्याला मेहनत म्हणतात. नोकरी गेल्यानंतर तुमच्यावर भार न होता त्यांनी मेहनतीचा मार्ग निवडला. काम करतायत ते. काय चुकलं त्यांचं? अगं कसलं काम? हे काम हे 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 असलं काम, त्यापेक्षा दुसरीकडे कुठेतरी छोटी मोठी नोकरी केली असती. हे रिक्षा चालवण्याचं काम. हे बघ संतोष, हल्ली कुठलीही कंपनी सिनियर सिटीजन्सना कर्मचारी म्हणून ठेवू इच्छित नाही. म्हणूनच तरुण वयात पैसे साठवायचे असतात. ऐकतेस का वीणा? मला हिशोबी म्हणून हिणवतेस ना, कंजूस म्हणतेस ना. हे बघ, पैसे वाटत फिरलं, पैशांवर पाणी सोडलं की ही अशी अवस्था होते माणसाची. अरे तू काय बोलतोयस? तुझ्याकडे काही मागितलंय का त्यांनी? त्यांना बोलण्याचा तुला अधिकार नाहीये का? वडील आहेत ते माझे. माझे वडील काय करतात याचा मला चार चौघात वावरताना फरक पडतो. आज ते रिक्षा चालवतायत, उद्या तू म्हणशील मी पोळ्या लाटायला जाते. हो जातेच. काय म्हणालीस तू? बरोबर ऐकलंस तू. एका खानावळीत पोळ्या लाटायला जाते मी. स्वयंपाकीण म्हणून काम करते तिकडे. आई काय बोलतेस तू? कधीपासून? झाले काही दिवस. अगं पण का? का म्हणजे गरज, या घराची गरज. यांची नोकरी गेली आहे, हे रिक्षा चालवत आहेत, हे मला खूप नंतर कळलं होतं. आणि मग लक्षात आलं की नोकरीतून जेवढा पगार यायचा तेवढे पैसे रिक्षा चालवून नाही मिळणार. किती मेहनत करणार आहे. मग मी ठरवलं माझ्याकडून थोडा हातभार लागलाच पाहिजे. मग मी काय करू शकते? मग मला जे काम येतं त्या पद्धतीचं काम शोधलं मी. एका खानावळीत स्वयंपाकीण म्हणून काम करते मी हल्ली.